विजेचा। साक्री तालुक्यातील बोरगाव इथं बहिणीच्या लग्नाच्या तयारी दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार रोशन ठाकरे असं मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला होता। मात्र झाडाच्या वरून गेलेल्या विद्युत मुख्य लाईनच्या तारांकडे त्याचं लक्ष गेलं नाही। फांदी तोडताना त्याचा विजेचा तारेला स्पर्श झाला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला। या धक्क्यामुळे रोशन झाडावरून खाली कोसळला। घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले। रोशन ठाकरे हा 2 भावांपैकी लहान होता। त्यानं नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। ज्या घरात लग्नाच्या तयारीमुळे आनंदाचं वातावरण होतं त्या घरावर त्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान मयत तरुणाचा मृतदेह पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। मी आणि रोहिदास ठाकरे राहणार बोरगाव। सकाळी माझा दीकरा चिरंजीव रोशन अनिल ठाकरे हा लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उंबराच्या फांदी तोडायला गेला असताना तिथं मेन लाईनचं शॉर्ट सर्किट झालं। ते सर्किटमुळे तो बेशुद्ध अवस्थेत आम्हाला आढळला। लोकांच्या आवडीवर झाल्यानंतर आम्ही गेलो तिथं ते व्यसनाखाली आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडला। आम्हाला वाटलं तो वाचेल यासाठी आम्ही दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं।